नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण टाइम स्पीड अँड डिस्टन्स या टॉपिकला सुरुवात केलेली आहे। याच्या अगोदरचे 2 पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। त्याच्यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट आपण बघितल्या होत्या, ज्यामध्ये युनिट कन्वर्जन असेल, किलोमीटर आवर्सचं मीटर सेकंदमध्ये असेल किंवा मीटर सेकंड टू किलोमीटर आवर्स असेल, मिनिट टू आवर्स, आवर्स टू मिनिट, मिनिट टू सेकंद, ह्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या। जसं तुम्ही इथं बघत असाल, स्क्रीनवर तुम्हाला दिसत पण आहे, त्याचे काही फॉर्म्युलेज पण आपण ऑलरेडी इथं नोट डाऊन केलेले होते। त्यानंतर हे आपण पहिल्या पार्टमध्ये क्लिअर केलं होतं। सेकंड पार्टमध्ये आपण जो पार्ट बघितला होता त्यामध्ये होतं इफेक्टिव्ह स्पीड आणि अप टू 30 नोट्समधले आपण अप टू 30 क्वेश्चन्स सॉल्व केले होते। त्यानंतर आज आपण एक नवीन, त्याच्यामध्ये जो काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जो आपला पार्ट रिमेनिंग आहे तो आहे इफेक्टिव्ह स्पीड। तर इफेक्टिव्ह स्पीडचा पार्ट आपण आज कव्हर करणार आहोत आणि कालचे काही क्वेश्चन्स सुद्धा जे राहिलेले आहेत ते आपण बघणार आहे। ज्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन होता बघा 30 नंबरचा, जो की बऱ्याच जणांचा डाउट्समध्ये आलेला आहे। त्याच्यामध्ये दिलेले अन एक्सप्रेस ट्रेन ट्रॅव्हलेड ॲट द ॲव्हरेज स्पीड ऑफ 75 किलोमीटर पर आवर्स। एक एक्सप्रेस ट्रेन आहे जिची स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर्स। पुढे सांगितलं फॉर स्टॉपिंग फॉर 5 मिनिट एव्हरी 125 किलोमीटर, आणि प्रत्येक 125 किलोमीटरसाठी ती ट्रेन किती मिनिटं थांबते, म्हटलं 5 मिनिट थांबते। दिला हाऊ लॉन्ग डिड टेक टू रीच डेस्टिनेशन ऑफ 375 किलोमीटर फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट। आता स्टार्टिंग पॉईंट पासून 375 किलोमीटर जाण्यासाठी तिला हाऊ लॉन्ग म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे या क्वेश्चनमध्ये, टाइम विचारलेला आहे। पहिली गोष्ट तुमच्याकडे नोट्स सोबत असू द्या। सेकंड थिंग, व्हिडिओ बघत असताना आपल्याकडे वही आणि पेन असणं गरजेचं आहे। थर्ड, व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच तुमचा फायदा होईल। जर तुम्ही 1 सेकंद पाहिला, 10 सेकंद पाहिला, 20 सेकंद पाहिला, लाईक केलं, सोडून दिलं, तर त्याचा सुद्धा तुम्हाला काही फायदा होणार नाही। मग आता ह्या केसमध्ये काय, आपल्याला डिस्टन्स इथं दिलेला आहे, सॉरी स्पीड दिलेली 75 किलोमीटर आवर्स, 125 किलोमीटरला थांबते ती 5 मिनिट, आणि डिस्टन्स दिलेला आहे 375। जर ही ट्रेन नॉनस्टॉप गेली असती तर 375 म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, तर आपल्याला काय भेटलं असतं, टाइम। पण ती थांबत पण गेली तरी पण तिचा जो डिस्टन्स आहे तेवढा तिला त्या स्पीडने कव्हर तर करावंच लागेल। मग हे होईल 25 त्रिक 75, 25 एक 25, 7 5 12 उरले, 25 5 1600 म्हणजे 3 5 15, म्हणजे हिला जरी ती ट्रेन फास्ट जरी गेली विदाउट स्टॉपेज तरी तिला 5 तास लागणार आहे। मग आता प्रश्न पडतो ती थांबणार किती वेळ आहे। तर ह्या केसमध्ये काय होतं बघा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो। पहिले इथून निघली त्यावेळेस ती थांबलेलीच असेल। निघल्यानंतर पहिले थांबणार ती 125 किलोमीटरला, नंतर काय होणार, सेकंड स्टॉप घेणार पुन्हा 250 किलोमीटरला। 250 का, तर ती प्रत्येक 125 किलोमीटरला थांबते, बरोबर। मग प्रत्येक 125 किलोमीटरला थांबते म्हटलं, इथं 5 मिनिट थांबली, इथं 5 मिनिट थांबली, म्हणजे ह्या पहिल्या पॉईंटला, बरं, मग इथं दुसऱ्या पॉईंटला थांबले। आता इथं झालं 250, आणि मग पुन्हा ज्यावेळेस जाईल ती त्यावेळेस जाईल किती, 300 125 250 375 किलोमीटर जायचं आहे आपल्याला। मग आता इथं हे झालं 250, 275, आणि ते 125ला थांबते, म्हणजे आता हे 375। पण इथं 5 मिनिटं थांबणार आहे का, नाही, ती आता ही काय झालेली, इथं रिचड म्हणजे पोहोचलेली आहे। मग इथं थांबणार नाही ती। मग अशा केसमध्ये काय होतं, इथं फक्त 2च वेळा थांबणार आहे। मग आपला आन्सर काय असेल, 5 आवर्स, आणि थांबायचे 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिट, म्हणजे आपलं टोटल डिस्टन्स तो कव्हर करायला तिला लागेल 5 आवर्स 10 मिनिट। लास्ट स्टॉपला तर जाऊन थांबणारच आहे ना ती, हे कॅल्क्युलेट नाही करायचं। मग तुम्ही म्हणसाल दरवेळेस हे असंच घ्यायचं का, तर नाही, याला काय करायचं, 375 डिवायडेड बाय 125 करू, हे भेटेल आपल्याला 125 त्रिक 375। तर याच्यातून फक्त 1 मायनस करायचा, म्हणजे ती 2 वेळा थांबलेली असेल। मग 2 गुणिले 5 केलं तर किती मिनिटं थांबलेली असेल, 10 मिनिट। मग ह्या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, 30 नंबरचा सॉल्व करू शकता। आता 31 नंबरचा क्वेश्चन पण आपल्याला परत ह्याच पद्धतीने दिलेला आहे। अ ट्रेन स्टार्ट विथ अन स्पीड 40 किलोमीटर आवर्स, बरोबर, अँड विथ द स्पीड इन्क्रीजिंग एव्हरी आवर्स बाय 10 किलोमीटर। आता इच आवरमध्ये ही जी स्पीड आहे 10 किलोमीटरने वाढणार आहे। काल पण असा एक क्वेश्चन होता, इन हाऊ मेनी आवर्स विल इट कव्हर 185 किलोमीटर।
तर ती 185 किलोमीटर जायला किती वेळ लावल म्हटलं आपल्याला. इथं टाइम विचारला, कधी कधी टाइम देतील आणि ते विचारतील. तर याच्यासाठी ॲक्च्युली जर तुम्ही फॉर्म्युलाच वापरायचं म्हटलं तर ह्या फॉर्म्युला याचा आहे बघा, याचा फॉर्म्युला आहे ut + 1/2 at². u म्हणजे काय इथं इनिशियल स्पीड, u म्हणजे स्टार्टिंगची स्पीड घेऊ आपण किंवा फर्स्ट आवरची स्पीड घ्या, स्टार्टिंग स्पीड u म्हणजे बरं. त्यानंतर t म्हणजे काय टाइम, त्यानंतर a म्हणजे काय कितीने वाढणार आहे प्लस कितीने होणार आहे. तर ह्या केसमध्ये कितीने होणार आहे 10 km/h आणि अगेन t म्हणजे काय असणार आहे टाइमच असणार आहे. मग हा एक फॉर्म्युला याला आहे. किंवा दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला वापरला जातो, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्स इज इक्वल टू काय असते तर n/2 ब्रॅकेटमध्ये 2a, 2a म्हणजे काय 2u घेऊ आपण इथं पाहिजे तर 2u म्हणजे काय घ्यायचं इनिशियल स्पीड, n म्हणजे काय नंबर ऑफ हॉवर्स, इथं काय येईल n म्हणजे नंबर ऑफ हॉवर्स, इथं काय u म्हणजे काय येईल u घेण्यापेक्षा a घेऊ, a म्हणजे काय इनिशियल स्पीड, इनिशियल स्पीड म्हणजे सुरुवातीची स्पीड. ठीक आहे. मग इथं 2a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू d, d म्हणजे काय डिस्टन्स. ठीक आहे. d म्हणजे टाइम, किती टाइम चालली गाडी ते, सॉरी n म्हणजे आपण याच्यामध्ये नंबर ऑफ हॉवर्स घेतलं, n/2 + 2a प्लस n-1 आणि इथं पण कन्फ्युजन हो गया कुछ तो. आता सेमच फॉर्म्युला आहे दोन्ही पण याच्यासाठी. हा तुम्हाला तो दुसरा पण फॉर्म्युला सांगतो. एक सेकंड. सेम आहे बघा, n/2 ब्रॅकेटमध्ये 2a + n-1 आणि इथं काय दिलेलं आहे d. आता याच्यामध्ये n म्हणजे नंबर ऑफ हॉवर्स आहे बरोबर, हे d म्हणजे कितीने वाढणार आहे ते आहे आणि ही इनिशियल स्पीड असणार आहे a म्हणजे. मग आता हे फॉर्म्युले एवढे लक्षात ठेवायचं म्हटलं, आता दोन्ही फॉर्म्युले एकाच गोष्टीसाठी आपण वापरू शकतो. पण आपला क्वेश्चन एकदम सिंपल आहे. इथं काय होतं बघा, टोटल डिस्टन्स इज इक्वल टू n म्हणजे नंबर ऑफ हॉवर्स डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटमध्ये 2a म्हणजे इनिशियल स्पीड प्लस n म्हणजे नंबर ऑफ हॉवर्स घेतलेले आपण बाय 1 इंटू d म्हणजे कितीने इन्क्रीज होणार आहे तो. असे दोन फॉर्म्युले याच्यामध्ये बनतात. ठीक आहे. पण आता हे दोन फॉर्म्युले आपण याच्यामध्ये वापरायचे का नाही. ॲक्च्युअली फॉर्म्युले वापरायचं गरज नाही. ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 400, 500, 10 तास 12 तासापर्यंत क्वेश्चन विचारलेले असतात. तर तुम्ही विदाऊट फॉर्म्युला सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जसं की आता हा क्वेश्चन बघा, फॉर्म्युला ठेवला तर तुमचा वेळ याच्यामध्ये जास्त जाईल, पण विदाऊट फॉर्म्युला, कारण हा क्वेश्चन काही खूप मोठा नाही. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये, तर 40 km/h इनिशियल स्पीड आहे, इच हॉवर्सला 10 किलोमीटरने वाढते, टोटल 185 जायचे बघा. सुरुवातीच्या पहिल्या तासात 40 होईल, दुसऱ्या तासात किती होईल मग 50 जाईल, कारण हा फर्स्ट आवर्स झाला, हा सेकंड आहे, 10 वाढणार आहे. नंतर किती होईल 60, 70, 80, 90. पण आपल्याला तर डिस्टन्स 185 जायचं आहे. जर तुम्ही इथं बघितलं 60, 40, 100 हे 50, 150 झाले. आता 150 झालं म्हणजे इथून तर फक्त 35 जायचं आहे, पण ह्या केसमध्ये इथं 70 जाणार आहे आपण. म्हणजे हे 3 तास झाले आणि इथं 70 ऐवजी आपल्याला 35 जायचं आहे. 70ला जर 1 तास लागत असेल तर 35ला हाफ आवर्स लागेल. म्हणजेच आन्सर असेल 3/1/2 हॉवर्स. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने हे इथं सॉल्व्ह होऊ शकतं विदाऊट फॉर्म्युला. फॉर्म्युल्यात मांडत बसले तर तुमचा वेळ त्याच्यामध्ये जाईल, व्हॅल्यू कोणती कुठे ठेवायची ते लक्षात राहणार नाही. मग ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. मग आता 32वा क्वेश्चन काय होता इथं बघा बरं. 32वा पुढे घेऊ. अ ट्रेन कव्हर अ डिस्टन्स ऑफ 20 km इन 15 minutes म्हटलं. इफ इट इज स्पीड डिक्रीज्ड बाय 5 km देन द टाइम टेकन बाय इच टू कव्हर द सेम डिस्टन्स विल बी. आता काय म्हटलं, ट्रेन कव्हर डिस्टन्स ऑफ 20 km. आता बघा 20 km त्याने डिस्टन्स आहे S1च्या स्पीडने, म्हणजे ट्रेनची काहीतरी स्पीड असेल ना, हा किती मिनिटामध्ये कव्हर केला त्याने 15 मिनिटामध्ये कव्हर केला. आता काय म्हटले, जर
इफ द स्पीड डिक्रीजेस बाय 5 किलोमीटर. मग आता त्याची S1 म्हणजे जी स्पीड आहे ती आपल्याला काढावं लागेल, स्पीड 1 काहीतरी जी असेल ती काढावं लागेल. मग आता ती काढल्यानंतर आपल्याला स्पीड 2 भेटेल इथं काहीतरी, म्हणजे -5 करावं लागेल. याच्यातून -5 केलं तर आपल्याला काय भेटेल, स्पीड 2 भेटेल. देन टाइम टेकन बाय इट टू कव्हर द सेम डिस्टन्स विल बी. आता सेम डिस्टन्स म्हणजे किती किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे. मग सिंपल क्वेश्चन आहे ना एकदम बेसिकचा. याच्यामध्ये काय करावं लागेल, 20, आता हे इथं मिनिटात आहे, मिनिटाचं फक्त कशात कन्वर्ट करावं लागेल, हॉवर्समध्ये, म्हणजे डिवायडेड बाय 60 घ्यावं लागेल. म्हणजेच 15 × 15 15 × 60. म्हणजेच आता इथं जर तुम्ही बघितलं तर S1 काय भेटेल आपल्याला, 1/4 भेटलं मिनिट हॉवर्स. 1/4 हॉवर्स आहे, म्हणजे S1 इकडे जाईल आणि हे इकडे जर आलं तर काय होईल, ह्या केसमध्ये आपल्याला भेटेल 20/S1 = 15/60 केलं होतं आपण, तर हे झालं 1/4. म्हणजेच S1 = 20 × 4 भेटला आपल्याला 80. आता जर स्पीड डिक्रीज केली तर किती होणार आहे, 75 होणार आहे. पण डिस्टन्स तर 20च असणार आहे ना. मग इथं टाइम किती लागेल, तर 5 × 20, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, म्हणजे 4/15 हॉवर्स लागेल. आता 4/15 हॉवर्स नाही, पण आता इथं जे ऑप्शन असणार आहे ते मिनिटामध्ये असणार आहे. मग तुम्हाला हे पण मी बेसिक शिकवलेले आहे की हॉवर्सला जर कन्वर्ट करायचं असेल मिनिटामध्ये तर इंटू किती करावं लागतं, 60. मग मला सांगा 4/15 × 60 केलं तर 15 × 60 आणि 4 × 16, म्हणजे किती मिनिट लागतील, इथं 16 मिनिट लागतील. मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए. मग ह्या पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन्स काय करू शकता, सॉल्व करू शकता. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आता इथं काय म्हटलं, 33 नंबरचा क्वेश्चन. अ मॅन कव्हर 1/4 ऑफ द टोटल जर्नी. आता 1/4 ऑफ द टोटल म्हणजे एक्स घेऊ आपण, टोटल म्हणजे एक्स घेतला आपण, तर एक्सच्या 1/4 जर्नी तो बाय कार कव्हर करतो. अँड 2/3 ऑफ द टोटल बाय बस म्हटलं, हे त्याने कारने कव्हर केलं, हे बसने. अँड रिमेनिंग 77 किलोमीटर बाय ट्रेन हिज टोटल जर्नी इज. तर सिंपल आहे बघा, इथं किती झालं ते बघायचं आधी. याचा जर LCM घेतलं तर 12 भेटतो. हे x होतं, 4 × 3 = 12, म्हणजे हे 3x झालं, प्लस हे 4 × 2 = 8x झालं, म्हणजे 11/12x झालं. म्हणजे काय, टोटल जर्नी जर 12 असेल त्याच्यापैकी 11 संपली, म्हणजे राहिली किती, 1. आणि 1 बरोबर आपल्याला दिलेलं आहे इथं 77 किलोमीटर. म्हणजे हे रिमेनिंग आहे ना, रिमेनिंग म्हणजे 12 पैकी 11 संपले तर 1 राहिलं. तर टोटल जर्नी सांगा म्हटलं 12. किंवा तुम्ही आता असंही लिहू शकता याला, 12 पैकी 11 संपली म्हणजे 12 पैकी 1 राहिली. कशाच्या, टोटल जर्नीच्या, विच इज किती दिलेली आपल्याला इथं, 77 दिलेली. तर x बरोबर काय भेटेल, 77 × 12. दॅट्स इट. हे काय भेटेल, 12 × 7 = 84, ला 4, पुन्हा 12 × 7 = 84 आणि 6 90 आणि 2 92, म्हणजे किती किलोमीटर असेल टोटल जर्नी, 924. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन बेसिक क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. त्यानंतर क्वेश्चन आहे 34 नंबरचा काय दिलेला आहे. 34 नंबरचा क्वेश्चन आहे, ए कॅन कम्प्लीट द जर्नी 8.5 hours. आता ए कॅन कम्प्लीट द जर्नी 8.5 hours दिले. ही ट्रॅव्हल द फर्स्ट हाफ ऑफ द जर्नी ॲट द रेट ऑफ 18 किलोमीटर अँड द सेकंड हाफ ऑफ द रेट ऑफ 12 किलोमीटर. फाइंड द टोटल जर्नी इन किलोमीटर म्हटलं. आता पहिली 18च्या स्पीडने गेला तो, फर्स्ट हाफ ऑफ द जर्नी 80 किलोमीटर पर हावर्स दिलेले आहे, किलोमीटर पर हावर्स, आणि इथं किलोमीटर पर हावर्स 12च्या. आता हे हाफ ऑफ जर्नी केली म्हटलं. हाफ म्हणजे काय, जर एक्स पहिला हाफ घेतला आपण तर दुसरा हाफ एक्स होईल, म्हणजे टोटल जर्नी किती होणार आहे, 2x होणार आहे. मग आपल्याला विचारलं की त्याची टोटल जर्नी सांगा, फाइंड द टोटल जर्नी इन किलोमीटर. मग आपल्याला हे माहिती आहे ना, इथं काय माहिती आहे, तर x/18 + x/12, म्हणजे एवढी जर्नी केल्यानंतर त्याला इथं काहीतरी तास लागतील. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करतोय आपण, डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड, हे तास आणि हे तास सगळे तास मिळून त्याला किती तास लागले, 8.5 तास लागले. मग याला सॉल्व्ह करा फक्त. हे काय होईल, 12x होईल प्लस 18x डिवायडेड बाय 18 × 180, 18 × 2 = 36, 180 आणि 36 भेटेल 216 बरोबर 8.5 हावर्समध्येच ठेवा, कारण हे सगळं हावर्समध्ये. मग इथं काय होईल, 30x बरोबर 8.5 × 216. याला असंच ठेवू, x बरोबर 8.5 × 216 भागिले 30. 6 × 3 = 9, त्याला 3 ने भाग जातो, 3 × 1 = 3, 3 × 7 = 21, 3 × 2 = 6, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 3 उरले 5 × 7 = 35, 2 ने भाग जातो, 2 × 3 = 6, 2 × 1 = 12, म्हणजे हे आलं 17 × 102, 17 × 3 = 51 आणि 10 × 61, म्हणजे हे आलं 61.2. मग आता 61.2 पहिल्या हाफमधली झाली,
दुसऱ्या हाफमधली 61.2 म्हणजे टोटल जर्नी झाली 122.4. मग आपला आन्सर असेल त्याची टोटल जर्नी होती 122.4 किलोमीटर. मग ह्या पद्धतीने इथं सुद्धा काय दिलेलं होतं आपल्याला, हाफ ऑफ द जर्नी याने ह्या स्पीडने कव्हर केली, राहिलेली हाफ ऑफ द जर्नी त्याने ह्या स्पीडने कव्हर केली. मग आता हाफ म्हणजे काहीतरी डिस्टन्स कन्सिडर करावं लागेल आणि तो इक्वल असेल हाफ हाफ म्हटल्यानंतर, म्हणून आपण इथे XD म्हणजे डिस्टन्स घेतला होता आणि हा पण X घेतला होता आणि याला टोटल स्पीडने डिवाइड केलं तर आपल्याला हे काय भेटलं होतं, इथं टाइम भेटला होता. मग अशा पद्धतीने हे बेसिक क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. त्यानंतर काय म्हटलं बा, आता 35 वगैरे सेमच आहे. 36 पण काय आहे, स्टार्टिंग वन डे अ स्टुडंट वॉक ॲट द स्पीड. आता 36 पण बघा बेसिक क्वेश्चन आहे एकदम. 36 सुद्धा काय दिलेलं आहे, अ स्टुडंट स्टार्टिंग फ्रॉम हिज हाऊस वन डे अ स्टुडंट वॉक ॲट द स्पीड 3 किलोमीटर हावर्स अँड रिचेस हिज स्कूल 5 मिनिट लेट. ओके, आता हे लेट आणि अर्लीचे जे क्वेश्चन असतात याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं. आता बघा ही एक कॉन्सेप्ट आहे तुमची आणि इफेक्टिव्ह स्पीडची एक कॉन्सेप्ट आहे. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला मी आता आज इथं सांगतो. 36व्या मध्ये काय दिले, स्टार्टिंग फ्रॉम हिज हाऊस वन डे अ स्टुडंट वॉक ॲट द स्पीड ऑफ 3 किलोमीटर पर हावर्स. आता तो 3 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने गेला. आता गेलाय म्हणजे स्कूल म्हणजे हाऊस टू स्कूल गेलाय ना, डिस्टन्स तर सेम असणार आहे काहीतरी, तर X. मग आपण X डिस्टन्स घेऊ, बरोबर. मग तो 3 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडने गेला अँड रिचेस हिज स्कूल 5 मिनिट लेट म्हटलं, आणि 3च्या स्पीडने गेला तर तो 5 मिनिट काय झालं तिथं लेट झाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलं आपल्याला, नेक्स्ट डे ही इन्क्रीजेस हिज स्पीड. आणि त्याने काय केलं, नेक्स्ट डे म्हणजे डिस्टन्स तर तोच होता पण त्याने त्याची स्पीड इन्क्रीज केली 1ने, म्हणजे तिथं 3 होती अगोदर, तर आता त्याची स्पीड झाली 4 किलोमीटर पर हावर्स अँड काय म्हटलंय 1 किलोमीटर हावर्स अँड रिचेस द स्कूल 3 मिनिट अर्ली. आता पहिल्या दिवशी 5 मिनिट लेट झाला होता, तो ह्या स्पीडने गेला. ह्या स्पीडने गेला तर 3 मिनिट तो काय झाला अर्ली म्हणजे लवकर गेला, बरोबर. मग आता इथं काय म्हटलंय, हाऊ फार द स्कूल फ्रॉम हिज हाऊस. आता नेहमी लक्षात ठेवायचं इथं काय लेट आणि अर्ली, म्हणजे आधी तो लेट गेला होता नंतर अर्ली. जर याच्यामध्ये ही एक हे लिहूनच ठेवायचं, जर लेट प्लस अर्ली असेल तर ह्याच्यामध्ये दोघांची ॲडिशन करायची. ॲडिशन म्हणजे किती मिनिटाचा फरक पडला इथं 1 किलोमीटर पर हावर्सच्या स्पीडमुळे. आधी तो लेट जात होता, आता लवकर जाऊन बसायला लागला, म्हणजे इथं त्याचा फरक पडला 8 मिनिटांचा. म्हणजे जर स्पीड आता X डिस्टन्स होता समजा, Xला आता जर स्पीड वाढवली तर कमी टाइम लागेल, म्हणजे 4ने गेला तर कमी टाइम लागला असता, आणि त्याच डिस्टन्सला जर तो 3ने गेला तर त्याला थोडासा जास्त टाइम लागला, आणि ह्या 2 टायमांमधला जो फरक भेटला तो भेटला 8 मिनिटाचा. म्हणजे याला आपण कन्वर्ट केलं हावर्समध्ये, कारण हा जो डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, स्पीड दिलेली आहे सॉरी, ती दिलेली 1 किलोमीटर पर हावर्स. मग लेट आणि अर्ली असेल तर ह्या दोघांची ॲडिशन करायची. कधी कधी काय म्हणतील की एका स्कूलला जात असताना एक विद्यार्थी 1 स्पीडने गेला तर त्याला 5 मिनिट लेट गेला, आणि थोडी स्पीड वाढवली तर 2 मिनिट लेट गेला, म्हणजे दोन्ही केसमध्ये तो लेटच गेलेला आहे. पण ह्या लेटच्या केसमध्ये आपण त्या दोघांचं काय करायचं, मायनस करायचं, म्हणजे 5 - 2 बरोबर किती भेटेल, मग इथं 3 मिनिटाचा फरक भेटेल. त्यानंतर काय असू शकतं, अजून अर्ली आणि लेट असू शकतं, ARLY इथं LY अर्ली प्लस काय असू शकतं लेट, तर इथं प्लस घेतलं म्हणजे दोघांची काय करायची ॲडिशन करायची. आणि सगळ्यात शेवटी काय असेल अर्ली, म्हणजे एक मुलगा 4च्या स्पीडने गेला तर 5 मिनिट अगोदर जात होता, जर त्याची स्पीड 3 झाली तर 2च मिनिट अगोदर जायला लागला, म्हणजे इथं अर्ली झालेलं आहे. तर ह्या केसमध्ये सुद्धा काय करायचं, मायनस करायचं. तर ही एक कॉन्सेप्ट शाळेला जात असतानाची किंवा कुठेही जात असताना जर स्पीड चेंज झाली तर लेट अर्ली असेल तर दोघांची ॲडिशन करायची टायमाची, लेट असेल तर सबट्रॅक्ट करा, अर्ली लेट असेल तर काय पुन्हा ॲडिशन करा, आणि अर्ली असेल तर काय करायचं इथं सबट्रॅक्शन करायचं. मग आता ह्याला जर सॉल्व्ह केलं तर X डिस्टन्स भेटून जातो. काय भेटेल इथं 3X मायनस आता इथं 3च्या स्पीडने गेला तर जास्त टाइम लागतो, 4च्या स्पीडने गेला तर कमी, म्हणजे आपल्याला हे उलट करावं लागेल. इथं 3 घ्यावं लागेल, इथं किती घ्यावं लागेल 4. मग हे भेटेल आपल्याला, इथं सांगतो एकदा खाली कॅमेरात असेल, 4X - 3X/12 = 8/60. 4X - 3X काय भेटेल, X = 8/60 इंटू काय भेटलं 12, 12 × 5 = 60, म्हणजे त्याचं जे स्कूल असेल ते असेल 8/5 किलोमीटर. मग आता
ह्या क्वेश्चनमध्ये 8/5 किलोमीटर म्हटलं म्हणजे आपण काय घेऊ शकतो, 5 × 5 3 उरले, 5 × 30 म्हणजे 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर. मग ह्या पद्धतीने आपण लेट आणि अर्लीचे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ही कॉन्सेप्ट सुद्धा एक लक्षात ठेवा. आपण याच्या अगोदर एक तर पाहिलं होतं, आपण काल पाहिलं होतं ॲव्हरेज स्पीड, त्याच्या आधी युनिट कन्व्हर्जन. आता हे आज लेट आणि अर्लीचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये बघत आहोत. त्यानंतर आपण जे काही बघणार आहोत ते क्वेश्चन्स असतील तुमचे इफेक्टिव्ह स्पीडचे. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा मग आपल्याला दिलेला आहे. काय क्वेश्चन आहे 37. इफ द ट्रेन रन ॲट 30 km/h इट रिचेस इट्स डेस्टिनेशन लेट. आता इथं ट्रेन दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पेजवर बघू काय म्हटलंय. अ ट्रेन रन्स ॲट 30 km/h इट रिचेस इट्स डेस्टिनेशन लेट बाय 9 मिनिट. म्हणजे ट्रेन एक्स डिस्टन्स कव्हर करते, इथं पण एक्स डिस्टन्स कव्हर करते. तर पहिले काय झालं, 30 km/h स्पीडने गेली तर ती 9 मिनिट लेट जाते. म्हटलं कशी जाते, 9 मिनिट लेट जाते. पुढे काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये दिलंय, इफ इट रन्स 36 km/h. आता मला सांगा, पहिले 30 किलोमीटरच्या स्पीडने जात होते, आता त्याने स्पीड वाढवली. स्पीड वाढवली म्हणजे डेफिनेटली त्याला टाइम कसा लागणार आहे, कमी लागणार आहे. मग इथं 9 मिनिट लेट जात होती, आता एक तर ती अगोदरच पोहोचल कारण स्पीड वाढवलेली आहे, किंवा लेट जाण्यासाठी जर अगोदर 9 मिनिट लेट जात होती तर आता ती 6, 5, 4, 3, 2 मिनिट लेट जाऊ शकते. ह्या दोन पॉसिबिलिटी असेल. पण असं होऊ शकतं का 30 km/h 9 मिनिट लेट गेली, 36 न गेली म्हणून अजून 15 मिनिटं लेट गेली, तर नाही होणार. कारण इथं स्पीड वाढवलेली आहे. मग स्पीड वाढवली म्हणजे टाइम हा कसा होणार आहे, रिड्यूस होणार आहे. मग आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आणखी काय म्हणलं, 36 km/h इट लेट बाय ओनली 3 मिनिट. पण आता ह्या केसमध्ये पण 9 मिनिट लेट होतं आणि ह्या केसमध्ये सुद्धा सांगितलं ती काय आलं, 3 मिनिट लेटच गेली. म्हटलं म्हणजे 36च्या स्पीडने गेली तरी 3 मिनिट लेटच गेली. द करेक्ट टाइम फॉर द ट्रेन कम्प्लीट इट्स जर्नी इज. आता करेक्ट टाइम काढत असताना आता ही एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहे. पहिली गोष्ट तर हे लेट आहे. जर लेट असेल तर आपण काय करत असतो, सबट्रॅक्शन करत असतो. मग इथं काय भेटेल आपल्याला, x/30 मायनस x/36 इज इक्वल टू, ह्या दोघांमध्ये काय करत असतो आपण, वजाबाकी करत असतो. ती किती भेटेल आपल्याला इथं 6 मिनिट. आता मिनिटाला हवर्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, 60 होईल. आता हे झाल्यानंतर इथं एक्स भेटेल. एक्स म्हणजे काय भेटेल आपल्याला, डिस्टन्स भेटेल. पण करेक्ट टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं ते आपण नंतर बघू, एकदा आधी सॉल्व करून घेऊ. मग हे काय होईल इथं 36x मायनस 30x डिवायडेड बाय साइन त्रिक, हे 0 ला 0 येऊ, 3 × 18, 3 त्रिक 9 1 10, 1080 बरोबर 6/60. मग 36 मधून 30 गेले तर इथं भेटेल आपल्याला हे 6x बरोबर 6/60 गुणिले 1080. मग हे 6 इथून कॅन्सल करू, गुणाकारातले इकडे भागाकारात आणू, 6 6 कॅन्सल झाले, 0 0 कॅन्सल झाला, 6 1 6 4 उरले, 8 6 48 होतं. म्हणजे x बरोबर जो डिस्टन्स भेटला तो भेटला 18 किलोमीटर. कारण सगळं आपण जे घेत आहे ते किलोमीटर हवर्समध्ये घेत आहे. मिनिटाला सुद्धा आपण कशामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, हवर्समध्ये. म्हणून आपल्याला डिस्टन्स भेटला 18 किलोमीटर. आता नेहमी लक्षात ठेवायचं करेक्ट टाइम कसा काढायचा. आता ह्या 18ला जर आपण 30 ने डिवाइड केलं तर जेवढा टाइम लागला, तो जो टाइम लागला होता तो 9 मिनिटाचा लेट होता. म्हणून त्या टायमामधून 9 मिनिटं मायनस करायची म्हणजे आपल्याला करेक्ट टाइम भेटेल. आणि दुसरी गोष्ट, जर अर्ली असते या केसमध्ये 3 मिनिट अर्ली म्हटलं असतं या स्पीडने, तर ह्या 18ला 30 ने डिवाइड केल्यानंतर तो 3 मिनिट अगोदर जातो. करेक्ट टाइमला पोहोचायचं असेल तर 3 मिनिट लेट जावं लागेल. म्हणून आलेल्या टायमामध्ये 3 मिनिटं काय करायचे आपण, ऍड करायचे. जर लेट असेल तर मायनस करावं लागेल कारण उशिरा जाऊन चालणार नाही, आणि जर अर्ली असेल तर प्लस करावं लागेल म्हणजे उशिरा जावं लागेल. तर हे लक्षात ठेवा. मग इथं किती वेळ लागतो याला मिनिटामध्ये कन्वर्ट करू, 30 दुनी 60, 18 दुनी 36. आता 36 मिनिटात गेल्यानंतर 30च्या स्पीडने म्हटलं आपण, 36 मिनिटात गेल्यानंतर हा 9 मिनिट लेट जायला लागला कारण 30च्या स्पीडने 9 मिनिट लेट होतं. म्हणजे करेक्ट टाइम जो असेल 36 मायनस 9 करा म्हणजे किती मिनिटाचा असेल करेक्ट टाइम, 27 मिनिट. मग तुम्ही म्हणसाल सर 36 का नाही घेतलं, तर 36 घेतलं तरी चालेल. बघा 36 घेतल्यावर काय करावं लागेल आपल्याला, मग 18 होतं, 18/36 केलं, 18 1 18, 18 2 36, 1/2 म्हणजेच इथं इंटू 60 केलं तर किती मिनिट भेटेल आपल्याला, 30 मिनिटं भेटेल. आता 36च्या स्पीडने गेला तर किती मिनिट लेट जात होता तो, 3 मिनिट. म्हणून 30 मधून 3 मायनस करा तर इथं सुद्धा तुम्हाला काय भेटेल, 27 मिनिट भेटतील. मग ह्या पद्धतीने अर्ली आणि लेटचे जे क्वेश्चन्स असतील तुम्ही सॉल्व करू शकता.
हा क्वेश्चन होता बघा 37 नंबरचा. ठीक आहे. आता इथं पुन्हा आपल्याला दिलंय 38 नंबरचा क्वेश्चन बघा. 38 नंबरमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इन अ फ्लाइट ऑफ 800 किलोमीटर अँड एअरक्राफ्ट वॉज शो डाऊन ड्यू टू द बॅड वेदर. स्लो डाऊन म्हटलं. इफ its average speed of the trip was reduced by 200 km and the time of the flight increased by 20 minutes, then the duration of the flight is. आता इथं कसं आहे 800 डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला, सरळ सरळ डिस्टन्स दिलेला आहे. त्यांचं म्हणणं काय, आधी एक्सच्या स्पीडने जात होते, नंतर काय करायला लागले एक्स मायनस 200च्या स्पीडने जायला लागले. तर ह्या दोघांमधला जो फरक आहे तो आहे 20 मिनिट्सचा. म्हणजे आधी स्पीड जास्त होती तर टाइम कमी लागत होता. आता इथं खराब वातावरणामुळे स्पीड कमी झाली. ॲव्हरेज स्पीड जी होती एक्स ती एक्स मायनस 200 झाली, म्हटलं रिड्यूस्ड झाली. मग आता याला तुम्ही सॉल्व करून घ्या. फक्त इथं काय करायचं 60 हे किलोमीटर हावर्समध्ये स्पीड घेतलेले, डिस्टन्स किलोमीटरमध्ये, तर हे तुमचं हावर्समध्ये पाहिजे म्हणून याला कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं आपण 20 × 21 20 × 60 हे 1/3 घ्यायचं आणि मग याला तुम्ही सॉल्व करू शकता. असे क्वेश्चन आपण ऑलरेडी ह्या टाईपचे क्वेश्चन कमी झाल्यानंतर पर्सेंटेज मध्ये घेतलेले आहे, ॲव्हरेज मध्ये घेतलेले आहे की मुलांना ट्रिपला जायचं आहे, फूडसाठी काहीतरी खर्च आहे, मग ते क्वेश्चन्स आपण ऑलरेडी घेतलेले. याला एकदा तुम्ही सॉल्व करून घ्या. त्यानंतर 39 बघा. मनीष ट्रॅव्हलेड ॲट द स्पीड ऑफ 40 km/h फॉर 3 hours अँड द स्पीड ऑफ 60 km. आता इथे सिंपल दिलेलं आहे. मनीष पहिले 40 km/h ने जातो 3 तासासाठी, म्हणजे डिस्टन्स भेटला ना इथं आपल्याला 4 × 12 120 किलोमीटर गेला तो. त्यानंतर काय म्हटलंय, पुन्हा 60 km/h ने जातो 4.5 तासासाठी. मग इथं काय 24 240 आणि ते 30 म्हणजे 270 किलोमीटर गेला. 30 म्हणजे कोणते, अर्ध्या तासात 30 जाईल ना 60ची जर स्पीड असेल तर. त्यानंतर इन दिस वे ही कवर 3/5 ऑफ द टोटल डिस्टन्स. आता इथं काय म्हटलं 3/5 म्हटलंय, म्हणजे हे 0 7 8 9 390 झालं. मग 390 बरोबर 3 आहे, तर 5 म्हणजे टोटल 3/5 ऑफ टोटल डिस्टन्स म्हणजे 3/5 ऑफ एक्स बरोबर 390 आहे. तर एक्स बरोबर काय भेटेल 390 गुणिले 5/3. 3 × 3 3 × 9 3 × 5 = 65. एक्स बरोबर 650 टोटल डिस्टन्स असेल. मग आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, ॲट व्हॉट ॲव्हरेज स्पीड शुड ही ट्रॅव्हल टू कव्हर द रिमेनिंग डिस्टन्स इन 4 hours. आता मला सांगा 390 किलोमीटर तो गेलेला आहे, कितीपैकी 650 पैकी 15 मधून 9 गेले, 9 × 1 = 10 म्हणजे इथं 6 उरले, इथं झाले 4 आणि 2 6 म्हणजे 260 किलोमीटर त्याला अजून जायचंय. आता 260 किलोमीटर कशाच्या स्पीडने जाणार, किती तासात जायचंय त्याला 4. आता इथं डिस्टन्स आहे आपल्याकडं, आपल्याला टाइम दिलेला आहे, तर आपण काय काढू शकतो त्याची स्पीड काढू शकतो ना इथं डायरेक्टली. किती येईल मग 4 × 24 25 26 4 × 25 म्हणजे त्याला जावं लागेल 65 km/hच्या स्पीडने. मग हे एकदम बेसिक क्वेश्चन्स असेल, याच्यामध्ये ऑप्शन असेल ऑप्शन डी. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे सांगितले होते. त्यानंतर बघा 40 बघा. A run 1.75 times as fast as B. If A gives B start from 60 meter, how far must the winning post be so that the both A and B reach the same time? आता ह्या केसमध्ये इथं इफेक्टिव्ह स्पीड असते बघा. आता इफेक्टिव्ह स्पीड नेमकं काय असतं ते आपण आज बघू. म्हणजे ही तुमची लास्ट कॉन्सेप्ट असेल टाइम स्पीड अँड डिस्टन्स मधली. ट्रेनचे प्रॉब्लेम्स आपण उद्या बघणार आहोत. फक्त इफेक्टिव्ह स्पीड काय असतं बघा, जर समजा एक्स आहे आणि वाय हे जर सेम डायरेक्शननी पळत असेल, ठीक आहे, मग डिस्टन्स इथं आपल्याला त्या दोघांमधला काहीतरी दिलेला असणार आहे, ठीक आहे, स्पीड आणि इथं असेल टाइम. आता नेहमी लक्षात ठेवा एक्स आणि वाय जर समजा हे याला म्हणा सगळं एक्स आणि वाय आहे, हे जर समजा सेम डायरेक्शनने पळत असेल तर ह्या केसमध्ये काय होतं डिस्टन्स आपल्याला दिलेला असतो, इथं काहीतरी दिलेला असतो, ठीक आहे, पण सेम डायरेक्शन म्हणजे कसं इकडून इकडे पळायला लागले, एक्स पण पळतोय वाय पण पळतो, हा पण इकडे पळतो हा पण इकडे पळतो, पण याची स्पीड समजा जास्त आहे आणि याची स्पीड कमी आहे, म्हणजे याची 60 आहे याची किती आहे 40 आहे km/h मध्ये घेऊ आपण. सध्या ट्रेन पकडा, ट्रेन असेल एक्स आणि वाय, माणसं नसतील तर किंवा त्यांच्याकडे कार असेल, मग याची जर स्पीड 60 असेल आणि याची 40 असेल तर यांच्यामध्ये काय होत असतं प्रत्येक तासामध्ये
20-20 किलोमीटरचा डिफरन्स पडत असतो. म्हणजे हा पहिल्या तासामध्ये 40 किलोमीटर जर गेला तर हा 60 जाणार आहे, म्हणजे हा 20 किलोमीटर पुढे जाणार आहे. पुन्हा दुसऱ्या तासात काय होईल, हा 40 किलोमीटर जाईल, पण हा म्हणजे याचं टोटल डिस्टन्स झाला 80च, पण याचा किती झाला 120, म्हणजे परत 20चा फरक पडला. जर सेम डायरेक्शन असेल तर त्या केसमध्ये काय होत असतं, एक्स मायनस वायची स्पीड होत असते. म्हणजे आपण इथं असं लिहू, एक्स मायनस वाय लिहिण्यापेक्षा S1 मायनस S2, आणि S1 नेहमी मोठी स्पीड घ्यायची जर सेम डायरेक्शननी पळत असेल. याचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघू. आता ऑलरेडी एक एक्झाम्पल आलेलं आहे, ते म्हणजे आपलं किती नंबरचं आहे, 40 नंबरचं. त्याच्यानंतर सेम डायरेक्शन नंतर काय असते, अपोजिट डायरेक्शन. म्हणजे समजा इथं एक्स आहे आणि इथं वाय उभा आहे. समजा एक लातूरला उभा आहे एक, आणि दुसरा कोणत्या गावाला आहे, अंबेजोगाईला. मग आता लातूरकडून अंबेजोगाईला यायचं असेल, मग आता लातूरकडून अंबेजोगाईला येत असताना हा पण इकडून निघालाय, हा पण इकडून निघालाय. इथं इफेक्टिव्ह स्पीड काय असते, एका तासात हा S1 येतो, समजा याची स्पीड 40 घेतली, आणि हा S2 येतो 60 घेतली, आणि याची 40 घेतली. आता S1 यायला 60 किलोमीटर एका तासात तिकडून, आणि S2 किती यायला लागला 40. म्हणजे इफेक्टिव्ह स्पीड काय असणार आहे, 60 + 40. एका तासात हे दोघं जण 100 किलोमीटर जवळ येणार एकमेकांच्या. म्हणजे जर अपोजिट डायरेक्शन असेल, याचा अजून रेल्वेच्या क्वेश्चनमध्ये पण आपल्याला फायदा होणार आहे. तर हे लक्षात ठेवावं लागेल, अपोजिट डायरेक्शनमध्ये काय होत असतं, तर S1 + S2 होत असतं. हे टाइम तर तुम्हाला डिस्टन्सवरूनच भेटून जाईल. फक्त आपल्याला इथं काय बघायचं आहे, इफेक्टिव्ह स्पीड नेमकी काय असते. मग इफेक्टिव्ह स्पीडमध्ये जर सेम डायरेक्शन असेल तर पहिले मोठी स्पीड ठेवायची, S1 मायनस S2 होतं, आणि जर अपोजिट डायरेक्शन असेल तर S1 प्लस काय होत असतं, S2 होत असतं. मग आता हा जो क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला कोणता, 39 नंबरचा, हा दिलेला आहे सेम डायरेक्शनचा. कसा दिलेला आहे, सेम डायरेक्शन. म्हणजे इथं काय होईल, एकाच्या स्पीडमधून दुसऱ्याची स्पीड काय होणार आहे, मायनस होणार आहे. जसं की A रन्स 1.75 टाइम्स फास्ट, म्हणजे याची स्पीड जर 175 किलोमीटर पर आवर्स असेल, हे आपण 1.75 टाइम्स आहे ना म्हणून घेतलं. जर B ची 100 असेल तर, कारण याच्यापेक्षा हा थोडासा कसा आहे, फास्ट आहे म्हटलं. हे रन 1.75 टाइम्स फास्ट ॲज B. मग आता इथे यांचा रेशो भेटतो, काय रेशो भेटतो, 25/100, 25/7 मग आता रेशो काय भेटतो, तर हा जर एका सेकंदामध्ये 7 जात असेल, तर मीटर सेकंद घेऊ आपण किंवा किलोमीटर आवर्स घेऊ. जर 7 किलोमीटर जात असेल तर हा एका तासामध्ये 7 किलोमीटर जात असेल, तर हा किती किलोमीटर जाणार आहे, फक्त 4 किलोमीटर. मग हा 7 मीटर जात असेल तर हा 4 मीटर जाईल. युनिट फक्त सेम ठेवायचं. इफ ए गिव्स बी, आता काय म्हटलं, एने जर बीला टाइम दिला, टाइम म्हणजे कसं, समजा लहानपणी खेळत होतो बघा आपण, म्हणजे एखादा लहान मुलगा असेल तर त्याला सांगायचं तू इथं जाऊन थांब. इफ ए गिव्स बी, आणि टाइम दिला आणि काय सांगितलं, इथं कुठेतरी आता त्यांना विनिंग पोस्ट ठेवायची आहे. काय ठेवायची आहे, विनिंग पोस्ट. दोघं पण ते सेम टायमिंगला पोहोचायला पाहिजे. मग आता मला सांगा, एने बीला 60 मीटर पुढे पाठवलेलं आहे, बरोबर. आता इफेक्टिव्ह स्पीड काय असते, जर हे दोघंही इकडे पळायला लागले, बरोबर, दोघंही इकडे पळायला लागले, तर हा ज्यावेळेस तुमचं हे वाजणार आहे क्लॅप किंवा एखादा अलार्म वाजणार आहे तुम्हाला निघायचं आहे म्हणून, आता त्यावेळेस काय होणार आहे, हा जर एका मिनिटामध्ये, मी तुम्हाला सांगितलं याची स्पीड किती आहे, 7 आहे. 7 मीटर सेकंद म्हणा किंवा 7 किलोमीटर आवर्स म्हणा. पण आता किलोमीटर आवर्स म्हणायचं नाही, त्याचं कारण असं आहे की इथं जो डिस्टन्स दिलेला आहे तो मीटरमध्ये दिलेला आहे, आणि बाकी काही व्हॅल्यू रेशोमध्ये सगळ्या आहे. मग आपल्याला काय म्हटलंय, जर याचं 7 मीटर पर सेकंद असेल तर याची स्पीड मात्र आपण किती काढलेली, फक्त 4 मीटर सेकंद. म्हणजे आता हा 4 मिनिट पुढे पळणार एका सेकंदात, आणि हा 7 मीटर पळणार. हा 4 मीटर पळणार, हा 7 मीटर. म्हणजे ह्या दोघांमधला जो 60 मीटरचा डिस्टन्स होता तो तसाच राहील का, नाही. तर याच्यामध्ये इफेक्टिव्ह डिस्टन्स हा कमी होईल. एका सेकंदाला किती होईल, 3 मीटर सेकंद. एका सेकंदाला किती होईल, 3 मीटर सेकंद. कारण याचं काय करायचं असतं आपल्याला, मायनस. मग आता दर सेकंदाला 3-3 मीटर जर कमी झाला तर हे 60 मीटर संपून दोघं एकाच ठिकाणी म्हणजे शेवटी एकत्र भेटतील असं किती अंतर ठेवावं लागेल. तर मग आपण काय करायचं, सरळ 60 / 3 करा. म्हणजे तेवढे सेकंद ते दोघं पळत राहणार. म्हणजे किती सेकंद पळत राहणार, इथं 20, बरोबर. मग आता विनिंग पोस्ट इथं किती ठेवावं लागेल, जर हे 20 सेकंद 7च्या स्पीडने, आपण 7ची स्पीड घेतलेली ना ऑलरेडी पळाले, तर 7 × 2 = 14. म्हणजे किती मीटर लांब ठेवावं लागेल त्यांना विनिंग पॉईंट, तर 140 मीटर आपल्याला विनिंग पोस्ट काय करावं लागेल, इथं ठेवावी लागेल.
मग आपला आन्सर असेल 140 मीटर. मग तुम्ही म्हणसाल बी पासून जर बीच आपण एच का घेतलं, बीचं घ्या. 20 गुणिले 4 करा, 20 चोक किती होईल तर 80. पण आता 80 मीटर पुढे ठेवणार आहे, पण ए पासून आपल्याला काय म्हणलं फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट हाऊ मस्ट फार विनिंग पोस्ट बी सो दॅट द बोथ ए अँड बी रीच सेम टाइम. मग आता इथं मस्ट फार म्हणजे किती लांब ठेवायची, तर इथून 80 मीटर बी पासून 80 मीटर ठेवायची. पण आता ए पासून जर तुम्ही काउंट केलं तर 80 + 60 किती होणार, 140 होणार आहे. म्हणजे दोघांनी विचार, यांना त्याला स्टार्ट दिलेला आहे, म्हणजे याला तर स्टार्टिंग पासून पळावं लागेल ना, मग इथून कन्सिडर करावं लागेल. मग याचा आन्सर काय येईल आपलं 80 + 60 जरी म्हटलं तरी असेल 140 मीटर. तर मग इफेक्टिव्ह स्पीडचे क्वेश्चन्स हे असे असतात. याच्यामध्ये मग चोर पोलीसचे क्वेश्चन्स येतात, त्यानंतर काही ब्रदर सिस्टर असेल, हजबंड वाईफ असेल. मग हे जे काही क्वेश्चन्स असतील हे तुमचे सगळे इफेक्टिव्ह स्पीडमध्ये आलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही 41 नंबरचा क्वेश्चन, अ पोलिसमॅन सीज थीफ हु इज ॲट डिस्टन्स ऑफ 600 मीटर. एका पोलिसमॅनने थीफ म्हणजे चोराला पाहिलं, इथं चोर होता, तो होता 600 मीटर अंतरावरती. आता मला सांगा, जर पोलिसाने एका चोराला बघितलं तर असं होणार आहे का, चोर म्हणणार आहे का तू ये माझ्याकडं मी पण येतो तुझ्याकडं, असं होईल का, नाही होणार. मग काय होईल, तर पोलिसाने ज्यावेळेस चोराला बघितलं, चोराने पोलिसाला बघितलं, तर चोर पण इकडे पुढे पळल आणि पोलीस सुद्धा त्याच्या मागे काय होणार आहे, पळणार आहे. मग आता याला जर समजा चोराला जर पकडायचं असेल, थीफ म्हणजे चोर, जर चोराला पोलिसाला पकडायचं असेल, पोलिसाने चोराला पकडायचं असेल, तर त्या केसमध्ये हा डिस्टन्स कव्हर होण्यासाठी पोलिसाची स्पीड ही जास्त असावं लागेल कोणापेक्षा, चोरापेक्षा. जसं की समजा जर याची स्पीड असेल 10 km/h फॉर एक्झाम्पल, पण हा जर जीव वाचवायच्या हिशोबाने 12 km/h पडत असेल, तर एका तासामध्ये हा 10 km/h, हा किती किलोमीटर/12, म्हणजे याच्यातलं अंतर जर 2 तास जास्त होईल आणि हे आधीचे 6, म्हणजे एका तासामध्ये 2600 मीटरचा काय होणार, दोघांमध्ये फरक पडेल आणि दोघे एकमेकांना दिसणार नाही आणि पोलिसाला चोर हा हाती पण लागणार नाही. मग ह्या केसमध्ये काय असतं, तर एकाची स्पीड नेहमी जास्त दिलेली असते. मग क्वेश्चन काय बघा, अ पोलिसमॅन सीज थीफ हु इज ॲट डिस्टन्स ऑफ 600 मीटर. If he chases him at the speed of 10 km/h and catches in 12 minutes. आता इथं पोलिसाची स्पीड दिलेली आहे 10 km/h आणि आता चोराची स्पीड काहीतरी असेल x km/h आणि त्याने काय केलं, आता इकडे बघा, त्याला डिस्टन्स जो कव्हर करायचा आहे, मी आधीच्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं, तो कोणता कव्हर करायचा असतो, फक्त हा मधला डिस्टन्स. मग हा जर समजा 10 किलोमीटर पळाला एका तासात आणि हा बी 10 किलोमीटरच पळाला, तर हा डिस्टन्स दोघांमधला सेम कॉन्स्टंट मेंटेन राहील 600 मीटर. दोघे एकमेकांना हाती लागणार, म्हणजे पोलिसाला चोर हाती लागणार नाही. मग याची स्पीड काहीतरी कमी असावं लागेल याच्यापेक्षा. ते तर पहिलं म्हणजे 100% ही कसे असणार आहे, फिक्स सिच्युएशन असणार आहे. मग आता इथं काय म्हटले, त्याने 12 मिनिटात त्याला पकडलं 10च्या स्पीड. इफ ही चेसेस हिम ॲट द स्पीड ऑफ 10 km/h कॅचेस इन 12 minutes, फाइंड द स्पीड ऑफ द थीफ. आता याची स्पीड काढायची. मग इथं काय होईल, 600 मीटर आहे, तर 600 मीटरला किलोमीटरमध्ये डिवाइड करू, कारण याची स्पीड किलोमीटरमध्ये, याची स्पीड किलोमीटरमध्येच विचारलेली असेल आपल्याला, विचारलेली km/h आणि टाइम हा मिनिटात दिलेला आहे 12 मिनिट, पण आपण याला कन्वर्ट करू शकतो हवर्समध्ये, डिवायडेड बाय 16 आहे. मग 600 मीटर म्हणजेच 0.6 किलोमीटर डिवायडेड बाय 1000 करायचं असतं. मग डिवायडेड बाय, आता इथं यांची स्पीड होती 10, पण इथं इफेक्टिव्ह स्पीड काय असणार आहे, 10 - x. x काय घेतला आपण, चोराची स्पीड, इज इक्वल टू 12 × 1 = 12, 12 × 5 = 60, म्हणजे हे भेटलं 1/5. म्हणजेच आता हे इकडे जाईल, हे इकडे येईल, मग 6 × 5 = 30 होईल, म्हणजे हे 3.0 बरोबर 10 - x गुणिले 1, म्हणजे तेच येणार आहे 10 - x. आता हे इंटू 1 होतं याला, पण 1 घ्यायची गरज नाही. मग आता इथं काय होईल, हे जर आपण x इथं मायनस आहे, मग हे x इकडं आणलं तर प्लस होईल आणि हे 3 तिकडे गेले तर मायनस होईल. 10 - 3, तर x बरोबर म्हणजे चोराची स्पीड असेल 7 km/h. म्हणजे इफेक्टिव्ह स्पीडमध्ये काय असतं, तर ही कॉन्सेप्ट फक्त आपण इथं लक्षात ठेवायची. जर चोर पोलीस असेल तर हे S1 + S2 होतं, आणि सॉरी S1 - S2 होतं. आणि जर समजा अपोजिट डायरेक्शन म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये चोर पोलीस येतं, अपोजिट डायरेक्शनमध्ये कसं येतंय, तर त्याचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. समजा एक ट्रेन आहे इथं X स्टेशनला, किंवा एक ट्रेन असं आपण कन्सिडर करू लातूरला, दुसरी ट्रेन इथं
हैदराबादला आहे असं कन्सिडर करू. आता ह्या लातूर टू हैदराबादचा जो डिस्टन्स आहे, ट्रेन असेल किंवा बस असेल काही घ्या, सध्या ट्रेन बस काही घेतलं तरी चालेल. आता हा जो डिस्टन्स आहे हा आहे समजा 800 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 800 किलोमीटर. पण लातूर टू हैदराबाद एक एक्स नावाची बस किंवा ट्रेन चालली आणि हैदराबाद टू लातूर वाय, मग हे सेम टायमिंगला निघले समजा गाड्या. आता याचे पण भरपूर टाईप्सचे क्वेश्चन्स असतात, ते पण आपण पुढे बघू. आता हे सेम टायमिंगला निघले, याची स्पीड होती समजा 60 किलोमीटर पर आवर्स आणि याची होती 140 किलोमीटर पर आवर्स. ही सुपर फास्ट ट्रेन आहे. मग मला सांगा 140 याची होती, मग एका तासात काय होणार? आता हे काय क्वेश्चन मध्ये काय विचारलं जाईल, किती वेळात एकमेकींना ह्या ट्रेन भेटतील किंवा बस भेटतील. ठीक आहे. मग ह्या केसमध्ये काय होतं, 140 किलोमीटर ही जर इकडून इकडं आली तर ही इकडून किती किलोमीटर येणार आहे? 60 किलोमीटर येणार आहे. म्हणजे एका तासामध्ये 800 भागिले किती किलोमीटर येणार? 200. म्हणजेच याला किती तास लागतील? फक्त 4 तासामध्ये 2 ट्रेन एकमेकींना भेटतील. मग ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतील तुमचे ते तुम्ही इफेक्टिव्ह स्पीडने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. बघा अजून एखादा क्वेश्चन बघा, 42 बघा, 42. द रेशो बिटवीन, रेशोचं काय त्याला काही सोडायची गरज. द रेशो बिटवीन द स्पीड ऑफ द ए अँड बी इज 3:5. काय क्वेश्चन आहे हा? ए आणि बी यांचा रेशो आहे 3:5. द रेशो बिटवीन द स्पीड ऑफ द ए अँड बी, ए आणि बीच्या स्पीडचा रेशो 3:5. इफ ए टेक 4 hours मोर दॅन बी टू कव्हर द डिस्टन्स, देन व्हॉट इज द ॲक्च्युअल टाइम टेकन बाय बी. आता हा जो रेशो आहे स्पीडचा आहे, नेहमी लक्षात ठेवा. स्पीडच्या रेशोवरून आपण रेशो काढू शकतो टाइमचा. बा जर याचा डिस्टन्स ह्या दोघाचा LCM घेतला आपण 15, कारण इथं स्पीडचा रेशो आहे बरं का, म्हणून आपण ह्या दोघाचा LCM घेतला. मग इथं LCM किती होतं? या दोघांचा 15 होतो. मग याला जर समजा 3च्या स्पीडने 15 किलोमीटर जायचं असेल तर 5 तास लागेल आणि याला 5च्या स्पीडने जायचं असेल तर किती तास लागतील? 3 तास. म्हणजे तुम्हाला जर समजा स्पीड दिलेली असेल रेशोमध्ये तर तुम्ही रेशोमध्ये काय काढू शकता? टाइम काढू शकता. मग इथं आपल्याला काय म्हटलंय, इफ ए टेक 4 hours मोर दॅन, आता एला 5 तास लागेल आणि बीला तर 3च लागणार आहे. मग इथं दोघांमधला गॅप जर काढला आपण तर गॅप भेटला 2चा आणि 2 बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? 4. तर आपल्याला विचारलं इफ ए टेक 4 hours मोर दॅन बी टू कव्हर द डिस्टन्स, देन व्हॉट ॲक्च्युअल टाइम टेकन बाय बी. मग आता 2 बरोबर जर 4 असेल तर बीला ॲक्च्युअल टाइम किती लागेल म्हटलं? टाइमचा रेशो बरं का, तर सगळं टाइमवर सुरू झालं, स्पीडचा संपला विषय इथं. मग आता 2 बरोबर 4 तर 3 बरोबर किती? तर याच्या दुप्पट झालं, तर याच्या दुप्पट म्हणजे याला ॲक्च्युअल टाइम किती लागणार आहे इथं? 6 hours. म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन ई. काय असणार आहे? ऑप्शन ई. तर इथं पण सुद्धा ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला स्पीडचा रेशो दिलेला असेल तर तुम्ही त्याच्यावरून कशाचा रेशो कॅल्क्युलेट करू शकता? टाइमचा रेशो कॅल्क्युलेट करू शकता. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आता टोटल जवळपास व्ह्यूज आपले झालेले 1100+ एका व्हिडिओचे पहिल्या पार्टचे टाइम स्पीड अँड डिस्टन्सचे. पण ॲव्हरेज वॉचिंग सुद्धा आम्हाला त्याचं कळत असतं. तर त्यातल्या 200 पोरांनी पण व्हिडिओ कंप्लीट पाहिला नाही. म्हणजे बऱ्याच जणांनी पाहिला असेल, 2 सेकंद पाहिला, 10 सेकंद पाहिला, झोप आली, झोपून गेले. तर असं जर तुम्ही पाहणार असाल तर मग पाहूच नका. कारण काय, त्याचा काही तुम्हाला 10% सुद्धा फायदा होणार नाही. फक्त व्ह्यूज त्याच्यामध्ये वाढतील आणि आपल्याला काही व्ह्यूज वाढून याच्यामधून भरपूर सारे 2-4 कोटी रुपये कमवायचे नाहीत. त्याच्यामुळं ते तुम्ही तसं नाही पाहिलं तरी चालेल. जर तुम्ही प्रॉपर रेग्युलर तुम्ही त्याला व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहणार असाल तरच ते ओपन करा, प्रॉपर बघा. त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल, कारण आपण 1 to 1 बेसिक सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्या कव्हर करत आहोत. ठीक आहे. बघा मग नेक्स्ट क्वेश्चन आहे 43 नंबरचा. काय दिलेलं आहे? खालिद लेफ्ट कानपूर फ्रॉम अलीगड 9:30. बघा कानपूर आणि अलीगडचं इथे दिलेलं आहे. आता हा क्वेश्चन इफेक्टिव्ह स्पीडने कसा सॉल्व्ह होतो? लेफ्ट फॉर कानपूर फ्रॉम अलीगड, म्हणजे अलीगडहून निघाला कानपूरला. ठीक आहे. मग आता किती वाजता निघाला? 9:30 निघाला म्हटलं AM ला. ठीक आहे. ही ट्रॅव्हलेड ॲट द स्पीड ऑफ 60 km/h फॉर 2 hours 15 minutes. आता त्याने 60च्या स्पीडने 2 तास 15 मिनिट गेला म्हटलं.
आफ्टर दॅट स्पीड वॉज रिड्यूस्ड टू, आता टू म्हणजे कमी झाली तिथपर्यंत, रिड्यूस्ड बाय म्हटलं असतं तर मग 60 मधून 40 मायनस केलं असतं आणि 20 स्पीड ठेवली असती, पण रिड्यूस्ड टू 40 किलोमीटर हावर्स, हे पण टू आणि बायचं लक्षात ठेवा. इफ द डिस्टन्स बिटवीन द टू सिटीज इज 285 किलोमीटर म्हटलं, मग तो आतापर्यंत चालला किती, तर आता 60 दुनी 120 होईल. मला सांगा एका तासात 60 मिनिट असतात, 60च्या स्पीडने गेला तर एका मिनिटाला 1 किलोमीटर गेला. 60ची स्पीड म्हणजे 60 किलोमीटर हावर्स म्हणजे काय, 60 मिनिटात 60 किलोमीटर, मग एका मिनिटात एक जाईल ना. मग इथं 2 तासात 12 120 आणि हे 15 किलोमीटर 15 मिनिटात म्हणजे 135 किलोमीटर गेला इथं. किंवा ह्या मीटर जे मिनिट होते ह्या मिनिटाला कन्वर्ट करून घ्यायचं आपण हावर्समध्ये. मग हे काय भेटलं 1/4 इंटू मिनिटाला कधी डायरेक्ट गुंता येत नसतं, 1/4 इंटू 60 केलं तर आपल्याला हे किती भेटलं, 4 × 4 2 × 4 25 15 किलोमीटर, म्हणजे ह्या 15 मिनिटामध्ये तो 15 किलोमीटर जाईल आणि हे 60 दोन्ही 120 म्हणजे टोटल भेटलं 135. आता 40च्या स्पीडने किती किलोमीटर गेला म्हटलं होतं त्यांनी, आफ्टर दॅट द स्पीड वॉज रिड्यूस्ड टू 40 किलोमीटर हावर्स इफ द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज, पहिले ते दिले डायरेक्ट, he traveled at the speed of 60 km/h for 2 hours 15 minutes. After that the speed was reduced to 40 km/h. If the distance between two cities 245, then at what time did Khalid reach Kanpur? मग आता मला सांगा 40 135 गेला, 285 मधून जर 135 गेला तर राहिलं किती, आता 0.5 150 राहिलं. आता 150 जाण्यासाठी 40च्या स्पीडने त्याला टाइम किती लागेल, तर 4 त्रिक 12 3 उरले इथं. मग आता हे आपल्या इथं हावर्समध्ये भेटलं, कारण किलोमीटर डिस्टन्स आहे, स्पीड किलोमीटर हावर्स, तर हावर्समध्ये भेटलं. मग आता मला सांगा हे 3 तास झाले ते ऑलरेडी, हे 2 तास झाले, 3 आणि 2 5 तास झाले. हे मिनटं काढून घेऊ ना, याला इंटू 60 करा, 4 × 4 2 उरले 4 25 15 तरी किती मिनिट झाले 45. मग हे 45 मिनिट आणि हे 15 म्हणजे 60 मिनिट झाले, म्हणजे 1 तास झाला, म्हणजे आता 6 तास त्याला लागले. मग तो 9:30ला लागला असेल तर 9:30 10:30 12:30 सॉरी 10:30 11:30 12:30 म्हणजे 6 तास करा ना कॅल्क्युलेट डायरेक्ट, बरोबर. 9 × 6 15 होईल, म्हणजे 12 13 14 15 3 3:30ला पोचल तो, किती आहे 3:30 दिलेलं इथं, म्हणजे आपला आन्सर असेल 3.30. बघा 9:30 10:30 1 2 3 4 5 आणि 6 तास, म्हणजे 10:30 11:30 12:30 1:30 2:30 3:30 म्हणजे कितीला पोहोचलेला असेल तो 3:30 म्हणजे 3:30 PM. इथं AM म्हणजे सकाळी सुरू झालं तर इथं पोहोचला PM म्हणजे तो दुपारी पोहोचलेला असेल. मग ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता. बघा लास्ट क्वेश्चन 44वा, अ मंकी ट्रायज टू असेंड पोल 21 मीटर इन लेंथ. आता एक माकड आहे पोलवरती चढायला लागलं आणि याची हाईट किती आहे 21 मीटर आहे म्हटलं, ठीक आहे. ही असेंड 3 मीटर इन द फर्स्ट मिनिट, तो काय करतो एका मिनिटात 3 मीटर जातो म्हटलं, अँड स्लिप डाऊन 2 मीटर इन द अल्टरनेट मिनिट, आणि दुसऱ्या मिनिटात 2 मीटर परत खाली येतो. म्हणजे तो आता पहिल्या मिनिटात वर जातो 3 मीटरला, दुसऱ्या मिनिटात खाली येतो, म्हणजे 2 मिनिटामध्ये तो फक्त किती मीटर वर जायला लागला 1 मीटर जायला लागला, बरोबर. कसं परत एकदा बघा काय म्हटलंय, एक माकड आहे, माकड चाळे करायला लागलं, ते पोलवर जायचं, त्याला पोल किती मीटरचा आहे 21 मीटरचा आहे. मग त्याने काय केलं पहिल्या मिनिटामध्ये तो 3 मीटर गेला, पण नंतर काय आलं स्लिप डाऊन म्हणजे खाली घसरला तो परत, म्हणजे 2 मीटर परत खाली आला, म्हणजे 3 गेला होता पहिल्या मिनिटामध्ये पण दुसऱ्या मिनिटामध्ये खाली आला, म्हणजे 2 मिनिट झाल्यानंतर तो फक्त इथेच जाऊन बसला. पुन्हा काय केलं त्याने इथून 3 मीटर वर जाईल, पुन्हा 2 मीटर खाली येईल, म्हणजे तो 2 मिनिट झाले की 1 मीटर फक्त वर जायला लागला. मग आपल्याला काय म्हणलं, इफ द कंटिन्यूअस टू असेंड इन दिस फॅशन, आणि ह्याच पद्धतीने जर तो वर जायला लागला खाली यायला लागला वर जायला लागला खाली यायला लागला, तर हाऊ लॉंग विल टेक टू रीच द टॉप, तर ह्या टॉपला पोहोचायला त्याला किती वेळ लागेल. तर ह्या केसमध्ये नेहमी काय करायचं, टॉपला एकदा गेला ना तू तर परत खाली येत नसतो. बघा वर जाऊन बसल्यावर घसरण कसा तो वर जाऊन बसल ना निवांत, मग हे नेहमी मायनस करायचं असतं. मग इथं शेवटला तो एकाच मिनिटात किती मीटर जाईल, तो 3 मीटर जाईल. मग 21 मधून जर 3 मायनस केले, 3 मीटर जाण्यासाठी शेवटला त्याला फक्त 1 मिनिट लागणार आहे. मग आता 21 मधून 3 गेले तर आपलं राहिलं किती इथं 18 मीटर राहिलं. मग आता 18 मीटर जाण्यासाठी मला सांगा 1 मीटर जायला त्याला
2 मिनिट लागत होते, तर 18 मीटर जायला 18 दुनी किती मिनिट लागतील, 36 मिनिट. पण टोटल टाइम किती लागेल, तर 36 मिनिटात तो इथपर्यंत जाईल आणि शेवटचं 3 मिनिटं एकाच मिनिटात जाईल. म्हणजे तो शेवटचा 1 मिनिट ॲड केला तर त्याला टोटल टाइम किती लागणार आहे इथं, 37 मिनिट. तर ह्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्ही कंटिन्यू सॉल्व्ह करू शकता. आता काय करा, एकदा ट्राय करा, अप टू 59 पर्यंत ट्राय करा. आता तुमचं ॲव्हरेज स्पीड पण झालं, इफेक्टिव्ह स्पीड पण झालं, अर्ली लेटचे क्वेश्चन्स पण झाले. उद्या आपण ट्रेनचे प्रॉब्लेम्स बघू. एकदा फक्त प्रॉपर हे तिन्ही व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित बघून क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. एकदा बघण्याऐवजी आणखीन एखाद्या वेळेस कंटिन्यू तुम्हाला डिस्टर्ब झाला, कोणाच मेसेज आलं, काही झालं, बरंच काम आपल्या मागं असतात समजा, तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर ठीक आहे ना, नंतर इमिडिएट बघायला सुरुवात करा, सॉल्व्ह करा आणि मग एकदा का सगळे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह झाले की आपण मग पुन्हा काय करू, पुन्हा आपण त्याचे डाऊट्स वगैरे क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, धन्यवाद.